ऋषित्रा पुरा बरे बघत आहे. गुड जॉब. आज आपण काय करणार आहोत? क्रिसमस ट्री. येस. सो आहानाने व्हिडिओची सुरुवात केलेली आहे. आज आहे मंगळवार आणि ती खूप एक्सायटेड आहे. ॲक्च्युली तिची एक्सायटेड तुम्ही चेहऱ्यावर बघितली असेलच, कारण की तिला लावायचं आहे क्रिसमस ट्री. आता झालंय असं की डिसेंबर महिना चालू झालेला आहे आणि शाळेमध्ये वगैरे क्रिसमस ट्री आहेत. शाळेमध्ये म्हणा दुसरीकडे क्रिसमस ट्री दिसतात तिला आणि तिला माहिती आहे की आपल्याकडे क्रिसमस ना एक मिनिट हा. सो तिला माहिती आहे की आमच्याकडे क्रिसमस ट्री आहे. सो ते क्रिसमस ट्री लावायचं आहे. हे आपलं क्रिसमस ट्री कुठे सांग? गॅरेज मध्ये. आणि कोण लावणार आता क्रिसमस ट्री? हा ही बघा ही आमची आई आहे, आमची नावं घेते. सो आता आम्ही क्रिसमस ट्री जे आहे ते गराजमध्ये आहे आणि गराजमधनं ते क्रिसमस ट्री आहे ते आम्ही काढू आणि ठेवू. आम्हाला जास्त काय एफर्ट्स घ्यावे लागत नाहीत कारण की ते रेडीमेड आहे. फक्त काढावं लागतं आणि मग ते त्याच्या क्रिसमस ट्री आहे ते फक्त ठेवून थोडं सजावट करावी लागते. आणि हे हानाचं स्क्विशी ज्याच्यासोबत ती खेळते. सो आता गराजमध्ये जाऊया आणि क्रिसमस ट्रीचा बॉक्स घेऊया आणि घरात आणून मग आपण क्रिसमस ट्री डेकोरेट करूया. बघा बघा खुशी बघा मॅडमच्या चेहऱ्यावर. सगळे टॉयज ठेवलेले आहेत आणि त्यात एक्साइटेड आहे. आ ना इकडे. आता काय करायचं आपल्याला? क्रिसमस ट्री लावायचं. आणि कुठे जायचं क्रिसमस ट्री लावायला? इथे. सो आहानाने जागा शोधली आहे. इकडे आमचा रोबो असतो कोपऱ्यामध्ये आणि इकडे टीव्ही आहे. तर टीव्हीच्या बाजूला मध्ये मला क्रिसमस ट्री लावायचं आहे. ओके. सो आजचा व्लॉग हा पूर्ण आहाना करणार आहे. ती म्हटलंय की तिला व्हिडिओ पण करायची आणि शी इज व्हेरी एक्सायटेड. सो तुम्ही इकडे बघू शकतात की पाणी आहे इकडे थोडंसं, कारण की पाऊस आहे त्याच्यामुळे गाडीच्या चाकांचं पाणी जे आहे तिकडे आहे. आणि हा अवतार यासाठी आहे, गाडी मी बाहेर ठेवली आहे सध्या कारण की मी तिकडे शेल्फ्स आणल्यात तर ते लावायचे आहेत आणि त्याच्यावर हे येल्लो बॉक्स टाकून मग त्याच्यात स्टोरेज करणार सगळं सामान. सो त्यामुळे हे सगळं सामान आता अस्ताव्यस्त पडलं आहे. सो इथं क्रिसमस ट्री एकदा झालं की मग ते शेल्फचं काम पण करणार आहे आणि आमचा क्रिसमस ट्री तिकडे त्या कोपऱ्यात व्हाईट बॉक्समध्ये आहे. सो तो आपण आता फटाफट काढूया आणि आतमध्ये घेऊन येऊया. सो हे क्रिसमस ट्री आम्ही घेतलं होतं 3 का 4 वर्षापूर्वी मला वाटते. हो 5 वर्षापूर्वी. म्हणजे 1 BHK मध्ये होतं तेव्हा घेतलेला. तेव्हापासून कुठे तू अमेझॉन वरून घेतलं होतं हे? हो अमेझॉन वरून. चेक करावं लागेल ना ते पहिला. ए आहाना तुझ्या स्कूल मधलं सांग ना. तुझ्या स्कूल मध्ये पण आहे ना? स्कूल मध्ये क्रिसमस ट्री आहे. क्रिसमस ट्री आहे लावलं बाबांनी. ओ आणि हे बघ इकडे बघ लाईट लागली आहे. लाईट? हो
बनवू शकणार. हा तू हेल्प कर ना मग पटापट. हा इकडे हे असं खालती खालती घ्यायचं थोडंसं. ओके आता हे नाही इकडे असं हात लावायचा आणि हे असं खालती घ्यायचं. ओके घे आधी खालती घे जसं खालती. बस 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 बस. बाबा हे बघ बॉल. चेरीज आहेत ते. चेरीज आहेत. दोज आर चेरीज. ब्रेक होता त्यात आहानाने तिचं जेवण जेवली आहे आणि आम्ही इकडे कॉफी पितोय संध्याकाळची. कारण आणि तुम्ही हे बघितलं असेल तर हे कप आम्ही आयकियामधनं घेतले. पण हे कप थोडेफार आपले टपरीवरचा चहा असतो ना जो ग्लासामध्ये मिळतो त्या टाईप आहेत. हां पण आता आम्ही कॉफीची मजा घेतो आणि ऑर्नामेंट्स नेत्राने खालतून आणले आहेत. सो इकडे आहान आता डेकोरेट करायला लागली आहे. आहान इकडे कर इकडे इकडे इकडला. गुड जॉब आहाना. आता नेक्स्ट शूज ना इकडला. Good job. And number 6. Number 6? What is number 6? Blue. ओके आपण ते पण लावू. तर काय लावते आहाना? आहाना काय आहे ते? काय आहे ते? मम्मा डबल घेऊन ये. मला सरांना हो भेटते मला. बघा एकदम जोरदार तयारी चालू आहे आहानाची. आहाना तुझ्या हातात काय आहे? गुड जॉब. तू खुश आहेस? खुश हो. आणि का खुश आहेस तू? मी कारण की खुश आहे म्हणजे. पण का खुश का आहेस? ए खुश का आहेस? खुश म्हणजे आहे मी. सो हा क्रिसमस स्टॉकिंग जो आहे आणि हा लेटर ए. येस हा ए आणि हा स्टॉकिंग जो आहे तो आम्ही फर्स्ट कधी घेतला होता जेव्हा आहाना जन्माला झाली होती 2021 मध्ये. आणि तो दरवर्षी आम्ही लावतो. सो माय फर्स्ट क्रिसमस मी इकडे बघू शकता की जो आहानाचा पहिला क्रिसमस. हां मी पूजा मम्मा बोलली होती. हां मी हे आणायचं केलं होते. ॲमेझॉन वरनं तिने ऑर्डर केली होती जन्माला आल्या आल्या. ओके गुड जॉब. आणि आहानाचे मी 1-2 फोटोज पण टाकतो. जो पहिला क्रिसमस होता तेव्हा आहाना कशी होती आणि आता बघा कशी झाली आहे. गुड जॉब. आहानाने अशा प्रकारे पूर्ण क्रिसमस ट्री डेकोर केलेला आहे फ्रॉम टॉप. आणि ही उशी कुठे ठेवायची? सो हे सगळं लावून झालंय. आता काही छोटे छोटे ऑर्नामेंट्स आहेत ते पण लावू परत आम्ही. आणि खालचं आता डेकोरेट करायला सुरुवात करतो. सगळं आहानच करणार आहे. तिला इतकी एक्साइटमेंट झाली की ती स्वतःच तिला करायचं. ते बघा तिने लावायला पण सुरुवात केली. गुड जॉब आहाना. हे काय ग? तिकीट ठेव कोपऱ्यात ठेव. सो आहानाने आता डेकोरेशन करून झालेलं आहे. क्रिसमस ट्री पण सजवलेला आहे. तुम्ही तिकडे कोपऱ्यात बघू शकतात रेडी आहे. आणि ॲज युजल आहानाने सगळं खेळणी बिळणी काढून परत पसारा तसाच केलेला आहे. आणि ती इकडे बसली आहे कारण की इकडे नेत्रा एक गोष्ट करते. सो इकडे नेत्रा आत्ता बाहेर क्रोगरला जाऊन आली. तिने ब्रेड आणल्यात, सॉस, चीज. आणि इकडे काय होते इकडे? चिकन मॅरिनेट केलेला.
चिकन म्हणजे हे आपण ह्याच्यासाठी शोरम्यासाठी वापरतो ना चिकन, तसं केलं होतं हे. आणि ह्याचं काय बोनलेस चिकन आहे आणि मी करणार आहे चिकन स्लायडर करणार आहे. त्याच्यामध्ये टाकणार मी आता हा क्रोकरला जाणार आहे, थोडं ग्रोसरी घेऊन आली. टाकणार आहे बर्गर सॉस, हे चिकन, चीज, आपल्याला लागणार आहेत पाव आणि बटर. दॅट्स इट. बटर बाबा, तुला नको बटर का? कारण की मला गरम होते बटर. बटर मस्त छान लागतं पावासोबत. शोरम्यासारखे असे बारीक बारीक असं आपल्याला श्रेड करायचंय. आणि ह्याच्यामध्ये हे मॅरिनेशनला मी टाकलेलं आहे तंदुरी मसाला, दही, हळद आणि आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट. मिरचीची पेस्ट नको. येस. हा, आणि मसाला मी थोडा वापरलाय कारण इकडे आहान आपण खाईल ना ते, त्याच्यामुळे मी थोडा मसाला वापरलेला आहे. आणि ह्या अशा लाद्या आपल्याला पावाच्या कापून घ्यायच्या. पावभाजी बाबा, बाबा मी हे खाऊ? हे ते चॉकलेट असतात. त्याच्यावरती आपण टाकणार आहोत चीज. चीज, वाय चीज. बाबा मला चीज हवे. मम्मा मला चीज नाही हवे. वो चीज हवे. बघ सांग तू. मम्मा मम्मा सो आता हे टोस्ट झालेलं आहे. अगदी 2-3 मिनिटच ठेवलं, जस्ट थोडं टोस्ट व्हायला. वरचं जो ब्रेड आहे कुरकुरी थोडासा झालेला आहे. आणि हे आहाना चिकन स्लायडर. इथे चिकन आहे बाबा. हा तुझ्याकडे पण स्लायडर खाऊन झालेले आहेत आणि जेवण पण झालेलं आहे. आणि आम्ही आता थोड्या वेळापूर्वीच जो शेल्फ आणला होता, घरात शेल्फ, तो पण लावला. अर्धा लावून झालेला आहे आणि अर्धा लावायचा बाकी आहे, जर इकडे तुम्ही बघू शकतील. सो एवढा अर्धाच लावलेला आहे आणि बाकीचं सामान तिकडे आहे. सो ते उद्या लावू आम्ही. आणि वेदर पण चांगलं आहे. सो ते सगळं लावल्यावर हे जे वरती सामान वगैरे जे आहे ते सगळं या शेल्फमध्ये राहील. सो सगळं प्रॉपर ऑर्गनाईज वाटेल, बाकीच्या गोष्टी पण. सो ऑल गुड. आणि एवढं काही डिफिकल्ट पण नव्हतं. इट वॉज क्वाईट इझी. आता गाडी मी बाहेर ठेवली आहे, सो गाडी पण आणतो आणि बाकीचं सामान वगैरे पण, हे जे पुठ्ठे वगैरे आहेत ते सगळे पुढच्या संडेला रिसायकलमध्ये गोल होऊन जातील. आणि या 2 खुर्च्या आहेत त्या आम्ही आधी विचार केला की देऊन टाकूया, बट आम्ही विचार करतो की ह्याला कवर लावू आणि गराजमध्येच ठेवू, जेणेकरून कधी आहाना बाहेर सायकल चालवत असेल तर इकडे बसता येईल आम्हाला आणि तिच्यावर लक्ष पण देता येईल. सो अशा प्रकारे आता गराज साफ झालेला आहे. सो मंडळी ऑलमोस्ट आता 10 वाजायला आले आणि आज जसं मी कॅमेरा चालू करते बोलायला सुरुवात करते आणि इतक्या जोरजोरामध्ये बोलवायला सुरुवात करते की मजा येते. आजकाल ना तिला इतकं बोलायचं असतं आणि बस डान्स बोलायचं आणि मस्त ते तिचं चालू असतं. सो आता गॅरेजसुद्धा क्लीन झालं आणि आजचा दिवस आमचा एकंदरीत असा गेला. आहानाने खूप एन्जॉय केला आज, कारण की तिला जे पाहिजे होतं ते आम्ही आज ते क्रिसमस ट्रीसुद्धा लावलं आहे.
सो आता ही व्हिडिओ आम्ही इथे सेंड करतो. व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अंटिल नेक्स्ट व्हिडिओ, टाटा, बाय बाय, गुड नाईट.